मंडई पुण्यातील जंगली महाराज रोडवर झालेल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाला 15 वर्ष पूर्ण होत आहेत. पण याच प्रकरणाशी संबंधित एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. या बॉम्बस्फोटातील आरोपी असलेला बंटी उर्फ असलम जहागीरदार जो जामिनावर बाहेर होता, त्याची काल भर दिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. अज्ञात लोकांनी त्याच्यावर 6 गोळ्या झाडल्या आणि उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झालाय. आणि निवडणुकीच्या वेळी अशी घटना घडल्यामुळं संपूर्ण परिसरामध्ये सध्या खळबळ उडाली आहे. हॉस्पिटल बाहेर लोकांनी मोठा जमाव करत आरोपींना शिक्षा देण्याची मागणी केली आहे. एका गुन्हेगारीची अशा प्रकारे हत्या झाल्यामुळे पूर्ण जिल्ह्यात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. म्हणूनच नेमकं हे प्रकरण काय, बंटी जहागीरदार कोण होता, त्याची हत्या का आणि कशी करण्यात आली, या हत्येमागचं खरं कारण काय असू शकतं, सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या बंटी जहागीरदार याच्यावर 31 डिसेंबर या दिवशी अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करत त्याची हत्या केली. या घटनेमुळे श्रीरामपूरमध्ये खळबळ उडालेली असून तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय. पण हा बंटी जहागीरदार नेमका कोण होता ते अगोदर जाणून घेऊ. तर बघा, असलम शबीर शेख उर्फ बंटी जहागीरदार असं त्याचं नाव आणि वय वर्ष 53. बंटी अहिल्यानगरमधील श्रीरामपूरमध्ये वॉर्ड क्रमांक 2 इथं राहत होता. बंटीची पार्श्वभूमी ही राजकीय आणि गुन्हेगारी अशी होती. मुस्लिम समाजातील एक राजकीय नेतृत्व म्हणून त्याची ओळख होती. तो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही काळ कार्यरत होता. मात्र 2017 साली तो राष्ट्रवादीमधून बाहेर पडला. त्यानंतर तो राजकारणात कुठेही सक्रिय नव्हता. पण बंटी जहागीरदार याची आई ही श्रीरामपूर नगरपालिकेच्या माजी नगरसेविका होत्या. आईच्या निधनानंतर वहिनी तरुन्नुम शेख यांचा पोटनिवडणुकीत विजय झाला. सध्या 2025च्या श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीत बंटी जहागीरदारचा चुलत भाऊ रईस शेख जहागीरदार हा काँग्रेसच्या तिकिटावर प्रभाग 8 मधून विजयी झाला होता. थोडक्यात काय, तर बंटी जहागीरदारचं कुटुंब राजकारणामध्ये सक्रिय होतं. पण बंटी जहागीरदार मात्र गुन्हेगारी क्षेत्राकडे वळाला होता. त्याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल झाले होते, ज्यापैकी काही प्रकरणांमधून त्याला दोषमुक्त देखील करण्यात आलं. काही खटल्यांचे निकष अजून प्रलंबित आहेत. त्याच्यावर श्रीरामपूर पोलीस ठाण्यात 14 आणि नेवासा पोलीस ठाण्यात 1 गुन्हा दाखल होता. यानंतर पुण्यामध्ये झालेल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटमध्ये देखील त्याचा सहभाग होता. हा बॉम्बस्फोट खूप भयानक होता. 13 फेब्रुवारी 2000 हा दिवस पुणेकर कधीही विसरू शकणार नाहीत. या दिवशी दिलेल्या जखमा आजही पुणेकरांसह देशवासियांच्या मनात घर करून आहेत. पुण्याच्या कोरेगाव पार्क परिसरातील नामवंत बेकरीत नेहमीप्रमाणे ग्राहकांची गर्दी होती. कॉलेजमधील तरुण तरुणींचे ग्रुप, विदेशी पर्यटक आणि फिरायला बाहेर पडलेले पुणेकर, असं गजबजलेलं वातावरण होतं. सगळं रोजच्यासारखं सुरू होतं, पण काही क्षणातच सगळं चित्र बदललं. जर्मन बेकरीत अचानक मोठा स्फोट झाला. लोकांचा जोरात आरडाओरडा सुरू झाला. सुरुवातीला साध्या सिलेंडरचा स्फोट झाला असं अनेकांना वाटलं. मात्र हा साधा सुद्धा स्फोट नसून तो दहशतवाद्यांनी घडवलेला बॉम्बस्फोट होता. त्यावेळी जे लोक तिथे उपस्थित होते त्यांच्या डोळ्यासमोर हे दृश्य आजही ताजं असेल आणि त्यांच्या अंगावर आजही शहारे उठत असतील. अनेकांचे हातपाय तुटले होते. या बॉम्बस्फोटात 17 निष्पाप जीवांचा बळी गेला होता. त्यात 5 विदेशी नागरिकांचा देखील समावेश होता. त्यातले 2 पुण्यातले होते. 56 नागरिक या स्फोटात जखमी झाले होते. या जखमींमध्ये 10 विदेशी होते. या जखमींना पुण्याच्या वेगवेगळ्या रुग्णालयात त्यावेळी उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं होतं. त्या दिवशी या परिसरात आणीबाणीची परिस्थिती होती. पुण्यातल्या जर्मन बेकरीचं नाव एका क्षणात वेगळ्याच कारणानं जगभरात पोहोचलं होतं. या बॉम्बस्फोटमध्ये सामील असलेल्या आरोपींवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता आणि त्यातीलच एक आरोपी होता बंटी जहागीरदार. त्यामुळे त्याच्यावर पुणे येथील डेक्कन पोलीस ठाण्यात भादवी कलम 307, 427, 120 ब आणि भारताचा स्फोटक कायदा 345 सह बेकायदा हालचाली प्रतिबंधक अधिनियम 16 व 18 नुसार गुन्हा दाखल होता. याच प्रकरणात पुन्हा मुंबई दहशतवादी पथकाकडून मोक्का कायद्याखाली त्याला अटक झालेली होती. पण 2023 मध्ये त्याचा जामीन मंजूर झाला आणि तो जामिनावर बाहेर आला. सध्या तो अहिल्यानगरमधील श्रीरामपूरमध्ये राहत होता. पण 2025चा शेवटचा दिवस त्याच्यासाठी अखेरचाच ठरला. 31 डिसेंबरला अहिल्यानगरमधील श्रीरामपूरमध्ये दुपारी 2:15च्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. बंटी जहागीरदार दुपारी अंत्यविधीहून मित्र अमीन हाजी याच्या दुचाकीवरून चालला होता. आरोपी ही कब्रस्थानच्या दिशेनं दुचाकीवर त्याचा पाठलाग करत होते. त्यानंतर आरोपींनी बंटीला अडवलं आणि त्याच्यावर धडाधड 6 ते 7 गोळ्या झाडल्या. यामध्ये त्याच्या छातीत, पोटात आणि मांड्यांमध्ये साधारण 5 गोळ्या लागल्या. त्याला तातडीनं साखर कामगार रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी त्याच्या सहकाऱ्यांनी त्याच्यावर तातडीनं उपचार केले. मात्र जखमा गंभीर असल्यानं पुढील उपचारांसाठी बंटीला अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेची बातमी संपूर्ण श्रीरामपूरमध्ये पसरली.
हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी जमली. नगराध्यक्ष करण ससानी, मुझफ्फर शेख, अंजुम शेख, सचिन गुजर, माऊली मुरकुटे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी रुग्णालयात धाव घेतली. परिस्थिती तणावपूर्ण झाल्यानं पोलिसांनी तातडीनं बंदोबस्त वाढवला. लोकांकडून संताप व्यक्त केला जात होता. आरोपींना पकडण्याची मागणी केली जात होती. पोलीस उपअधीक्षक जयदत्त पवार आणि पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले. दरम्यान सय्यद बाबा चौक आणि मौलाना आझाद चौक या भागातही मोठ्या प्रमाणावर लोक जमू लागली. वॉर्ड क्रमांक 2 मध्ये घटनेनंतर सर्व व्यावसायिकांनी आपले व्यवहार बंद ठेवले. तसेच राज्य राखीव दलाची तुकडीही तैनात करण्यात आली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हल्लेखोर दुचाकीवरून परिसरात फिरत असल्याचं सीसीटीव्ही आणि प्रत्यक्ष माहितीवरून समोर आलं आहे. आरोपींचा शोध सध्या सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याचं काम सुरू होतं. श्रीरामपूरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी सांगितलं की या प्रकरणी 5 टीम्स तयार करण्यात आल्या आहेत. लवकरच आरोपी पकडले जातील. लोकांनी शांतता राखावी, कुठे अनुचित प्रकार घडणार नाही, शांतता भंग होणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. दरम्यान बंटी जहागीरदार याचं नाव राजकीय आणि गुन्हेगारी दोन्ही क्षेत्रांमध्ये होतं. त्याचं कुटुंब देखील राजकारणामध्ये सक्रिय होतं. त्यामुळे या हत्येनंतर हा हल्ला वैयक्तिक वादातून झाला की राजकीय वैरातून झाला, गुन्हेगारी टोळ्यांमधील अंतर्गत संघर्ष होता की जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाशी संबंधित जुन्या शत्रुत्वाचा हा परिणाम आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे नेमका हल्ला कोणत्या कारणातून झाला हे मात्र अद्याप स्पष्ट झालं नाही आहे. पण सगळ्यांच्याच नजरा पोलीस तपासाकडे लागलेल्या आहेत. लवकरच कारण देखील स्पष्ट होईल. पण या प्रकरणामुळे श्रीरामपूरमध्ये मात्र भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. सोबतच आपल्या विषयच वारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.